बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी उदाहरण देताना एका लहान विधानसभा मतदारसंघात 12 जिवंत व्यक्तींना मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप करत या प्रक्रियेच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावर आयोगाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट राकेश द्विवेदी यांनी हा आरोप फेटाळला. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचं समर्थन केलंय. आधार कार्डला अंतिम पुरावा मानता येणार नाही या निवडणूक आयोगाच्या मताशी आम्ही सहमत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. कोट्यवधी लोकांची नावं वगळली जाण्याची भीती व्यक्त करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या दाव्यावरही न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या प्रकरणावर सुनावणी सुरू राहणार असून न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.